फॅन्टॅस्टिक. आता बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काल मी तुम्हाला एक चार्ट पाठवला. त्याचं नाव आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. हा एक प्रकार जो ग्रामरमधला जो आहे, हा व्यवहारामध्ये तसं म्हणायला गेलं तर वापरतात पण, आणि खूप सखोल अभ्यास केला, डिटेल त्याच्याबद्दलची रूल्स आणि रेग्युलेशन्स कळले, तर मग हा वापरता येतो. पण जास्तीत जास्त हा ग्रामरमधला मुलांना मार्क पाडण्यासाठी सुद्धा एक भाग आहे, जो तुम्हाला इथे मदत करतो स्कोरिंगसाठी. तर तुम्हाला मी आत्ता फक्त डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच बद्दलचे काही रूल्स या ठिकाणी दाखवतोय, कारण हा प्रकार वेगळा असा काही शिकवण्यासारखा नाहीये. यामध्ये तुम्हाला फक्त रूल्स पाठ व्हायला पाहिजे पक्के. म्हणजे डायरेक्ट स्पीच जे आहे ते इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं व्हायला पाहिजे हे थोडक्यात तुम्हाला सांगतो मी. ओके. आणि मग पुढे आपण रेग्युलर जे आहे, जे आपण मॉडल ऑक्झलरीच्या 45 मॉडल ऑक्झलरीज ज्या आहेत त्याविषयी आपण कंटिन्यू करणार आहोत. मध्ये फक्त हा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा थोडासा आपण रूल्स बघूया आणि मग पुन्हा आपल्या मॉडल ऑक्झलरीवरती येऊया. चला, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय डायरेक्ट म्हणजे स्कूटेड स्पीच आणि इनडायरेक्ट म्हणजे रिपोर्टेड स्पीच असं म्हणतात. डायरेक्ट म्हणजे तुम्ही समोर तुम्ही ज्या व्यक्ती समोर संभाषण करत असता त्याला डायरेक्ट स्पीच म्हणतात. आणि जे इनडायरेक्ट स्पीच आहे म्हणजे तृतीय माणसासमोर किंवा दोघं समोर नाहीत अशा पद्धतीने तृतीय पुरुष ज्याला म्हणतो आपण, ते आहे इनडायरेक्ट स्पीच. या ठिकाणी आपण जे काही काळ बघतोय ते बघा, एकूण पहिले 1 2 3 4 5 6 7 8 प्रकारची वाक्य यामध्ये तुम्हाला टेन्स कसा बदलतो हे आपण आता 2 मिनिटात बघूया, आणि मग त्याच्यावरती मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. तर पहिलं जे आहे या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्स तुम्हाला दिसते स्क्रीनवरती. 2 कॉलम केलेला आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. तर डायरेक्ट स्पीचच्या कॉलममध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळाचं वाक्य आहे डायरेक्टमध्ये. ही सेड आय वर्क 5 days a week. म्हणजे तो म्हणतोय की मी आठवड्यातले 5 दिवस काम करतो. तो काय म्हणतोय? तो म्हणाला मी आठवड्यातले 5 दिवस काम करतो. हे डायरेक्ट स्पीच आहे. इनडायरेक्ट स्पीचमध्ये या ठिकाणी काळ कसा बदलतो बघा बरं का. साधा वर्तमान काळ आहे. आता समोर वाक्य झाले सिम्पल पास्ट टेन्स. जे सिम्पल प्रेझेंट टेन्स जे होतं ते सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य रिपोर्टेड स्पीचमध्ये म्हणजे इनडायरेक्ट स्पीचमध्ये काळ बदलणार आणि तो येणार साधा भूतकाळ. हे लक्षात घ्या बरं का मी काय म्हणतोय. त्याच्यामुळं हे रेकॉर्डिंग 1 2 3 वेळा बघा, हे तुम्हाला कळेल. म्हणजे डायरेक्ट स्पीचमध्ये जो काळ वापरलाय तो आहे साधा वर्तमान काळ, आणि त्यातलं वाक्य आहे तो म्हणाला मी आठवड्यातले 5 दिवस काम करतो. मग या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीचमध्ये साधा वर्तमान काळ जो होता तो आता साधा भूतकाळ झालेला आहे, काळ बदललेला आहे. आणि इथे वाक्य झालं ही सेड दॅट. बघा इथे इथं दॅट जो आहे तो इथे यांनी मिस केलेला आहे. ही सेड दॅट यायला पाहिजे बरं का. ही सेड दॅट. आता या ठिकाणी जर दॅट नाही काढला म्हणजे या ठिकाणी नियम जो आहे तो दॅट यायला पाहिजे. कारण जर समजा दॅट घेतला तर मग इन्व्हर्टेड कॉमास जे आहेत ते इथले गायब होतात. म्हणजे जसं की तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये दिसतं ही सेड नंतर कॉमा, आणि डायरेक्ट स्पीचमधलं वाक्य इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये आहे, स्वल्प विरामांमध्ये आहे की आय वर्क 5 days a week, आणि इथे डबल स्वल्पविराम जे आहे त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. पण इनडायरेक्ट स्पीचमध्ये हे सगळे स्वल्पविराम विरामचिन्हे गेलेली आहेत, कुठे विरामचिन्हे दिसत नाहीत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कुठेही पंक्च्युएशन्स दिसत नाही आहेत. सरळ सरळ वाक्य झालं ही सेड दॅट ही वर्क 5 days a week. मग या ठिकाणी काळ कुठला वापरलाय? तो म्हणाला की. मग की काही लोक की म्हणतील, काही लोक फक्त इन्व्हर्टेड कॉमास काढून टाकतील आणि म्हणतील ही सेड ही वर्क 5 days a week. आणि काही जण म्हणतील ही सेड दॅट, तो म्हणाला की तो
त्याने आठवड्यातले 5 दिवस काम केलं. मग केलं म्हणून साधा भूतकाळ. आता कसा काळ बघा, तुम्हाला मी काही वाक्य देणार आहे, तर त्याच्यामुळे तुमची परीक्षा होईल. फक्त नीट लक्ष देऊन घ्या. आता साध्या वर्तमान काळामधलं वाक्य काय झालं होतं? तो म्हणाला इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये, मी आठवड्यातले 5 दिवस काम करतो. त्यानंतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये काळ बदलला, तो झाला साधा भूतकाळ. आणि मग या ठिकाणी वाक्य झालं, तो म्हणाला की त्याने आठवड्यातले 5 दिवस काम केलं. लक्षात आलं कसा काळ बदलला तो? हा नियम जो आहे, काळांचे काळ कसे बदलतात ते तुम्हाला पक्क करायचं बरं का. मी इथं तुमची एक दिवस प्रत्येकाची एक ओरल घेणार आहे. प्रत्येकाला फोन करून मग मी प्रश्न उत्तर करणार आहे. ओके, त्यासाठी प्रत्येकाचा एक राऊंड होणार आहे. प्रत्येकाला थोडासा वेळ दिला जाईल. या ठिकाणी आता डायरेक्ट स्पीचमध्ये त्याच्या खालचं दुसरं जो काळ आहे तो आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू वर्तमान काळ आहे इथे. आणि इथे वाक्य आहे ही सेड. आता या ठिकाणी कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये म्हटलंय आय एम लर्निंग जर्मन. आय एम लर्निंग जर्मन. तो म्हणाला मी जर्मन शिकत आहे. म्हणजे काळ कुठला आहे? साधा वर्तमान काळ. आता चालू वर्तमान काळ. आता या ठिकाणी काळ समोर दिसतोय, तो बदलला. आता चालू वर्तमान काळाच्या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस टेन्स होणार, म्हणजे चालू भूतकाळ होणार होता. काळ कसा बदलला बघा. डायरेक्ट स्पीचमध्ये तो होता चालू वर्तमान काळ, आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये तो काळ बदलला चालू भूतकाळ. आणि या प्रकारचं वाक्य होणार होता ही सेड दॅट ही वॉज लर्निंग ग्रामर. म्हणजे तो म्हणाला की तो जर्मन शिकत होता. मग शिकत आहे च्याऐवजी इनडायरेक्ट स्पीचमध्ये तो जर्मन शिकत होता असा काळ बदलला. म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअसच्या जागी आता पास्ट कंटिन्युअस काळ आलेला आहे. ज्या वेळेला मी तुमच्याकडून आता वाक्य करून घेणार ना, त्यावेळेला तुम्हाला लक्षात आणायचं आहे की डायरेक्ट स्पीचमध्ये कुठला काळ आहे आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये तो कुठला काळ होणार आहे, कुठला काळ बदलणार आहे. म्हणून हे रूल्स जे आहेत हे समजून घ्या. म्हणजे आता आपण सुरुवातीला काय बघितलं? साधा वर्तमान काळ, मग तो बदलला साधा भूतकाळ. दुसऱ्या वाक्यामध्ये चालू वर्तमान काळ, तो बदलला चालू भूतकाळ. आता तिसरं वाक्य आपण बघतोय डायरेक्ट स्पीचमध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. इथे आहे आता पूर्ण वर्तमान काळ. आणि या ठिकाणचं वाक्य आहे ही सेड कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये आय हॅव टेकन द पिल्स. पिल्स म्हणजे गोळ्या. काय म्हणतो या ठिकाणी? तो म्हणाला मी गोळ्या घेतल्या आहेत. घेतल्या आहेत. काय म्हटलंय? या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळ आहे, ज्या ठिकाणी आय नंतर हॅव किंवा हॅज. मग हॅव घेतलाय कारण आपला नियम जुना आहे ना पूर्ण वर्तमान काळाचा. मग करता जर आय वी येऊ दे प्लुरल नाउन असेल तर त्यानंतर हॅव येतो आणि क्रियापदाचं तिसरं रूप येतं. हे आपण शिकलोय. आणि त्याचप्रमाणे ही शी इट सिंग्युलर नाउनपैकी जर करता असेल तर हॅज येतो आणि क्रियापदाचं तिसरं रूप. त्याच्यामुळे इथे वाक्य झालं की तो म्हणाला मी गोळ्या घेतल्या आहेत. आता या ठिकाणी काळ बदलणार. पूर्ण वर्तमान काळाच्या ठिकाणी पूर्ण भूतकाळ होणार होता. आता बघा काळ कसा बदलला. या ठिकाणी आता वाक्य होणार ही सेड दॅट ही हॅड टेकन द पिल्स. आता इथं मला दॅट जरी नाही दिसला तरी दॅट लावायचा आहे. काही जण लावणार नाहीत, पण आपण आपला तो दॅट लावायचा आहे. कारण दॅट आला की मग सगळे स्वल्पविराम यातले निघून जातात, हे लक्षात ठेवायचं आहे.
ही सेड दॅट ही हॅड टेकन द पील. बघा, म्हणजे या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य झालं आणि वाक्य झालं तो म्हणाला की त्याने गोळ्या घेतल्या होत्या. म्हणजे घेतल्या आहेतच्या ऐवजी घेतल्या होत्या. म्हणजे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य पूर्ण भूतकाळामध्ये झालं. डायरेक्ट स्पीच करताना इनडायरेक्ट स्पीचमध्ये असा काळ बदलला. म्हणजे पुन्हा बघितलं आपण पहिल्यापासून साधा वर्तमान काळ तो बदलला साध्या भूतकाळामध्ये. त्यानंतर त्याखाली चालू वर्तमान काळ बदलला चालू भूतकाळामध्ये. त्यानंतर तिसरं पूर्ण वर्तमान काळ बदलला पूर्ण भूतकाळामध्ये. आता चौथा बघतोय आपण डायरेक्ट स्पीच मधला, तो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. या ठिकाणी आपला नियम काय सांगतो? कर्त्या ठिकाणी जर आय, वी, यू, दे प्लुरल नाउन पैकी असेल तर हॅव बीन आणि क्रियापदाचे चौथे रूप येते. त्याचप्रमाणे कर्त्या ठिकाणी जर ही, शी, इट सिंगल नाउन असेल तर हॅज बीन आणि क्रियापदाचे चौथे रूप येते. हे झालं डायरेक्ट स्पीच मधलं वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वालं. आणि वाक्य आहे ही सेड कॉमा इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. म्हणजे याचा अर्थ झाला मराठीमध्ये मी पत्र लिहित आलेलो आहे. म्हणजे बराच वेळापासून तो पत्र लिहित आहे असा संदर्भ लक्षात येतो, म्हणून हॅव बीनचा वापर केला आहे. जर या ठिकाणी नुसतं असं असतं ना की आय एम रायटिंग अ लेटर, मग आय एम रायटिंग अ लेटर म्हणजे हा फक्त चालू वर्तमान काळ आणि याचा अर्थ होतो मी पत्र लिहित आहे. पण जर चालू पूर्ण वर्तमान काळ घेतला तर आय नंतर हॅव बीन आणि रायटिंग चौथं रूप, पण याचा अर्थ होतो मी पत्र लिहित आलेलो आहे. म्हणजे कृती केव्हा तरी सुरू झालेली आहे लिहिण्याची आणि ती अजूनही लिहित आहे असा त्याचा अर्थ होतो. मग आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस जो काळ आहे तो बदलणार आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. म्हणजे चालू पूर्ण भूतकाळामध्ये आता हा काळ बदलणार इनडायरेक्ट स्पीच या वाक्यामध्ये. म्हणजे जसं आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये हॅव बीन आणि हॅज बीन दोन सहाय्यकारी क्रियापदे असतात, ती आता येणार चालू पूर्ण भूतकाळामध्ये म्हणजे फक्त एक हॅड बीन. मग करता कुणी आला? आय, वी, यू, दे, ही, शी, इट सिंग्युलर नाउन प्लुरल नाउन कुणी घेतलं आणि चालू पूर्ण भूतकाळ असेल तर हॅड बीन वापरतात आणि पुढे क्रियापदाचे चौथे रूप येते. मग या ठिकाणचं वाक्य होणार ही सेड दॅट, इथे इन्व्हर्टेड कॉमाज वगैरे निघून जाणार. ही सेड दॅट ही हॅड बीन रायटिंग अ लेटर. म्हणजे अर्थाला तो म्हणाला की तो पत्र लिहित आलेला होता. म्हणजे कृती केव्हा तरी भूतकाळात सुरू झाली होती आणि काही अंतराने भूतकाळातच संपलेली आहे. म्हणून ही अवस्था सांगण्यासाठी हॅड बीनचा वापर केलेला आहे. आणि वाक्य झालं पुन्हा सांगतो की तो म्हणाला की मी पत्र लिहित आलेलो होतो. हा फरक तुमच्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजे 4 काळ बघितले का आपण? म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स बदलला सिंपल पास्ट टेन्स मध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बदलला पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये, प्रेझेंट परफेक्ट टेन्स बदलला पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बदलला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. ओके. आता त्याच्या खाली आहे सिंपल पास्ट टेन्स. म्हणजे आपण 1, 2, 3, 4 काळ झाले, आता 5वा काळ चालू आहे. त्याचं नाव आहे
सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. इथे वाक्य आहे ही सेड, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये आय वेंट टू लंडन लास्ट इयर. म्हणजे वाक्याचा अर्थ होणार तो म्हणाला मी मागच्या वर्षी लंडनला गेलो. गेलो म्हणून साधा भूतकाळ. मग हे वाक्य जे साध्या भूतकाळातलं आहे ते आता इनडायरेक्ट स्पीचमध्ये सिंपल पास्ट टेन्स म्हणजे या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स किंवा पास्ट परफेक्ट टेन्स यापैकी दोन प्रकारचे वाक्य होतात. मग दोन्ही प्रकारचे वाक्य कशी होतील बघा. पहिले काय म्हटलंय, आता आपण बघतोय इनडायरेक्ट स्पीच मधलं वाक्य बघतोय बरं का. आता डायरेक्ट झालं. आता ही सेड दॅट ही वेंट टू लंडन लास्ट इयर म्हणजे या ठिकाणी काळ बदललेला नाही. साधा भूतकाळ हा इनडायरेक्ट स्पीचमध्ये साधा भूतकाळच राहिला. म्हणून एक प्रकारचं वाक्य असं झालं की तो म्हणाला की तो मागच्या वर्षी लंडनला गेला. म्हणजे इथे काळ बदललेला नाही. पण पास्ट परफेक्ट टेन्समध्ये पण हे वाक्य होतं ते अशा प्रकारचं. ही सेड दॅट ही हॅड गॉन टू लंडन लास्ट इयर म्हणजे पूर्ण भूतकाळामध्ये पण हे वाक्य होतं. म्हणजे या ठिकाणी दोन ऑप्शन येतात. इनडायरेक्ट स्पीच मधलं वाक्य, डायरेक्ट स्पीच मधलं वाक्य इनडायरेक्ट स्पीच मध्ये एकतर साधा भूतकाळात होईल किंवा पूर्ण भूतकाळात होईल. मग ते काय म्हटलंय, तो म्हणाला की तो मागच्या वर्षी लंडनला गेला होता. काय म्हटले, लंडनला गेला होता, पूर्ण भूतकाळ. या ठिकाणी लक्षात घ्या, साधा भूतकाळ जो आहे ना डायरेक्ट स्पीचवाला तो इनडायरेक्ट स्पीचमध्ये तसाच राहिला, काळ बदलला नाही. आणि दुसऱ्या केसमध्ये तो साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळामध्ये परावर्तित झाला. म्हणजे या ठिकाणी वाक्य दोन प्रकारचे होऊ शकतात. एक तर तो म्हणाला तो मागच्या वर्षी लंडनला गेला किंवा तो म्हणाला की तो मागच्या वर्षी लंडनला गेला होता. दोन्ही वाक्य बरोबर आहे. ओके. त्यानंतर आता आपण येतोय सिंपल पास्ट टेन्सच्या खाली पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. चालू भूतकाळामध्ये इथे म्हटलंय इनडायरेक्ट स्पीचवालं वाक्य ही सेड, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये आय वॉज हॅव्हिंग डिनर. हे वाक्य मराठीमध्ये होणार तो म्हणाला मी जेवण करत होतो, मी जेवण घेत होतो. दोन्ही अर्थ होऊ शकतात. काय अर्थ आहे, मी जेवण करत होतो किंवा मी जेवण घेत होतो, काही पण चालेल. मग आता हा जो पास्ट कंटिन्युअस वाला जो काळ आहे तो इनडायरेक्ट स्पीचमध्ये होताना पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होणार. म्हणजे चालू भूतकाळच्या ऐवजी आता चालू पूर्ण भूतकाळ होणार, काळ बदलणार डायरेक्ट मधून इनडायरेक्ट होताना. मग इथे वाक्य होणार ही सेड दॅट ही हॅड बीन हॅव्हिंग डिनर. इथं काय होणार, या ठिकाणी अर्थ होणार तो म्हणाला की तो जेवण करत आलेला होता, तो जेवण घेत आलेला होता. असा या ठिकाणी काळ बदलला. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये काळ परफेक्ट बदलला गेला पाहिजे. डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच होताना काळ बरोबर प्रॉपर बदलला गेला पाहिजे. त्यासाठी डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं मी तुमचं प्रत्येकाची एक छोटीशी टेस्ट घेणार आहे. पण तत्पूर्वी तुम्ही हे नियम पक्के करून घ्या. आपल्याला माहिती पाहिजे ना. मग तुम्ही व्यवहारामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच काय कोण एवढं लक्ष देत नाही. पण प्रॉपर जर तुम्ही अभ्यास केला
तर व्यवहारामध्ये पण तुम्ही बरोबर डायरेक्ट स्पीचमध्ये काय व्हायला पाहिजे आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय व्हायला पाहिजे हे तुमचं रूल जर लक्षात आले तर एकदम पक्क होणार आहे. ओके, म्हणजे दिसायला दिसतंय सोपं पण तितकंच महत्वाचं. तर थोडंसं पहिल्यापासून एकदा आपण बघू, मग खाली जाऊया. पहिल्यांदा आपण वरती काळ बघितला होता सिम्पल प्रेझेंट टेन्स, साधा भूतकाळ. मग तो इनडायरेक्ट स्पीच मध्ये झाला साधा साधा वर्तमान काळाच्या ऐवजी साधा भूतकाळ. डायरेक्ट स्पीच मध्ये साधा वर्तमान काळ, इनडायरेक्ट स्पीच मध्ये साधा भूतकाळ. त्याच्या खाली दुसरं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, हे चालू वर्तमान काळ. तो इनडायरेक्ट स्पीच मध्ये होताना झाला चालू भूतकाळ. त्याखाली प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ, इनडायरेक्ट स्पीच मध्ये झाला पास्ट परफेक्ट टेन्स, म्हणजे पूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळाचा पूर्ण भूतकाळ. त्याच्या खाली प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ, इनडायरेक्ट स्पीच मध्ये तो झाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भूतकाळ. त्यानंतर खाली सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. आता या ठिकाणी काय दिसलं, एकतर काळ बदलणार नाही, डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये जाताना काळ सेम राहणार, म्हणजे साध्या भूतकाळाचा साधा भूतकाळच राहणार, किंवा साध्या भूतकाळाचा पूर्ण भूतकाळ पण होऊ शकतो. दोन्ही ऑप्शन्स या ठिकाणी अवेलेबल आहे. हे एक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतं. त्यानंतर खाली आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. तो इनडायरेक्ट स्पीच मध्ये जेव्हा बदलला तर तो झाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू भूतकाळाचा चालू पूर्ण भूतकाळ झाला. ओके, आणि आता सेकंड लास्ट जो आहे डायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. आणि इथे वाक्य झालं इंग्लिशमध्ये ही सेड, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमास मध्ये आय हॅड रिटन 10 पेजेस व्हेन शी केम. वाक्य काय बघा, आय हॅड रिटन 10 पेजेस व्हेन शी केम. जेव्हा ती आली, बघा, जेव्हा ती आली, व्हेन म्हणजे जेव्हा, जेव्हा ती आली तर मी 10 पाने लिहिली होती. बघा, की असं पण होऊ शकतं, मी 10 पाने लिहिली होती जेव्हा ती आली, असं पण होऊ शकतं, पुढे मागे पण होऊ शकतं. मग आता हे वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स इनडायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट परफेक्ट टेन्स झाला. या ठिकाणी काळ प्रॉपर बदललेला नाही, जो आहे तसाच राहिला. इथे कुठेही तुम्हाला काळ बदललेला दिसत नाही, हे लक्षात घ्या. मग डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये फक्त एकच फरक झाला, तो म्हणजे वाक्यामध्ये दॅट आला आणि सर्व इन्व्हर्टेड कॉमास निघून गेले. मग वाक्य झालं ही सेड दॅट ही हॅड रिटन 10 पेजेस व्हेन शी केम. सेम, वाक्य बदललेलं नाही. या ठिकाणी काय वाक्य झालं, सेम. तो म्हणाला की जेव्हा ती आली त्याने 10 पेजेस लिहिले होते. ओके, आता सर्वात शेवटचा डायरेक्ट स्पीच मध्ये या ठिकाणी वाक्य आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भूतकाळ. आणि या ठिकाणचं वाक्य आहे ही सेड, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमास मध्ये आय हॅड बीन रायटिंग फॉर 3 hours व्हेन शी केम बॅक. बघा, वाक्य थोडंसं मोठं आहे. इथे काय म्हणालंय, ही सेड, तो म्हणाला, मग इन्व्हर्टेड कॉमास मध्ये आय हॅड बीन रायटिंग फॉर 3 hours, मी 3 तास. हॅलो, कोण बोललाय काय मध्ये? एक मिनिट, हा, सिटिंग. थोडस या ठिकाणी जरा गडबड झाली. सिटिंग आहे ना, का? ओके, रायटिंग आहे, सिटिंग आहे. हा, सॉरी. मग या ठिकाणी झालं ही सेड
I had been sitting for 3 hours when she came. ते मी रायटिंग दिसलं मला बरं का. या ठिकाणचं वाक्य झालं ही सेड. तो म्हणाला मी 3 तासांपासून बसलेलो आहे. म्हणजे लिहिण्याचं नाही. आय हॅड बीन सिटिंग फॉर 3 hours. जेव्हा ती आली, केम बॅक, म्हणजे जेव्हा ती पुन्हा आली. वाक्य काय झालं? तो म्हणाला मी 3 तासापासून बसलो आहे. जेव्हा ती परत आली. उलट पण होईल. जेव्हा ती परत आली मी 3 तासांपासून बसलेलो आहे. आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जो आहे तो इनडायरेक्ट स्पीचमध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सेम राहिलेला आहे. या ठिकाणी बदल झालेला नाही. बघा फक्त काय केलं आता कॉमाज आणि इन्व्हर्टेड कॉमाज गेले फक्त दॅट या ठिकाणी वाक्यात आला आणि वाक्य झालं ही सेड दॅट he had been sitting for 3 hours when she came back. सेम वाक्य या ठिकाणी बदललेलं नाही. मग आता एक मला सांगा या ह्याच्यामध्ये टेबलमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की जे काळ आहेत त्या ठिकाणी 8 आपल्याला 8 रूल्स नियम इथे दिसतात. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 8 रूल्समध्ये डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच होताना कसे काळ बदलतात हे या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. आता या रूल्सला ऑप्शन नाही. एक मिनिट मला बघू दे कोण कोण आहे आज. ओके. आता आता जो मी टेबल घेतला याबद्दल काय कोणाची शंका आहे का जरा विचारा बरं. काय असेल तर आपण वाटल्यास फोनवर पण बोलू. पण कळलं का एवढंच मला विचारायचंय. समजलं तुम्हाला बऱ्यापैकी? येस ऑर नो? हम्म. हा. हम्म. हम्म. हो 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 हो. बसलो होतो. बरोबर आहे, बरोबर आहे. हे म्हणतात ते बरोबर आहे. बसलो होतो जे आहे ना आणि तुमचा जी शंका आहे ती परफेक्ट आहे. ते मला शंका विचारली ना, ही बऱ्याच लोकांच्या डोक्यात येते बरं का. मग तो बसलो होतो हा प्रॉपर जर विचार केला तर हा पूर्ण भूतकाळ आहे. बरं का? थांबा जरा 2 मिनिटं. तुम्ही या ठिकाणी हां, काही ठिकाणी हां, म्हणजे या ठिकाणी बोलताना काळ वेगळा होता, इंग्लिशमध्ये वेगळा होता. घ्या. आता त्यासाठी ना याची तुमची शंका निरसन मी एक तुमची गोष्ट घेणार आहे. तो एक भाग होणारच आहे. पण बरं तुम्ही आता शंका काढली. तर एक गोष्टीचा एक पॅराग्राफ मी तुमच्यापुढे करून घेणार आहे. तो काळ काळ कसा बदलतो? ग्रामरमध्ये तो इंग्लिशमध्ये कसा होतो आणि मराठीत कसा होतो हे तुम्हाला बघायला मिळेल. पण छान तुम्ही आता सांगितलं ना, की बसलो होतो. मग बसलो होतो म्हटलं तर हा भूतकाळ होतो खरा तर. पण या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बसत आलेलो होतो नाही म्हणणार. बसलो होतोच असं म्हणणार. फक्त वेळ मेन्शन केलेला आहे 3 तासांपासून. तेव्हा तो आपल्या लक्षात येतो की हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. बरोबर मॅम? वाडकर मॅम? गॉट इट? येस, व्हेरी. आणि एकदम बारीक बारीक लक्ष देत आहे. फॅन्टॅस्टिक, व्हेरी गुड. आणि आता मी तुमची एक गोष्ट घेणार आहे ना तेव्हा हे अजून क्लिअर होणार तुम्हाला. ओके. या. आता हा टेबल झाल्यानंतर आपण पुन्हा आपल्या मॉडेल ऑक्झलरीवरती जाणार आहोत. याचा मी तुम्हाला होमवर्क पाठवणार आहे. आता आपण थोडंसं पुन्हा जाऊया मागे आणि आपल्या मॉडेल ऑक्झलरीचं दुसरं पान जे आहे ते आपण बघूया. एकच मिनिट आहे. हां. अरे बापरे, कुठे गेलाय?
हे आपलं परवा दिवशी आपण घेतलंय ना. कॅन, कुड, मे, माइट, शाल, शुड, विल, वुड, मस्ट, ऑक टू, नीड. हा शेवटचा ऑक टू राहिला होता. तो थोडासा बदल होतो. हम्म. आता ऑक म्हणजे काय? एक मिनिट. ऑक टू. ऑक्टो म्हणजे काय तर मॉरल ड्युटी. म्हणजे आपण म्हणतो एखादे संस्कार आहे किंवा एखाद्याची जबाबदारी आहे किंवा आपण म्हणतो ना संस्काराची एखादी जबाबदारी असते मॉरल ड्युटी. ही ते ऑक्टूमध्ये दाखवली जाते. ओके. आता ऑक्टू हा शूड सारखाच आहे. सजेशन किंवा एक्सपेक्टेशन. पण ढोबळपणे शूडचं वाक्य कुठेही येऊ शकतं. पण मॉरल ड्युटीमध्ये या ठिकाणी तुमचं कर्तव्य म्हणा किंवा तुमचे संस्कार म्हणा हे या ठिकाणी ऑक्टोमध्ये बोलले जाऊ शकतात. मग इथं नियम काय तर कर्ता त्यानंतर ऑक्टू हे मॉडल ऑक्झिलरी त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि मग ऑब्जेक्ट. मग आता समजा एखादं वाक्य आपण घेऊ की तुम्ही शिक्षकांचं किंवा एखादं वाक्य घेऊ आपण तुम्ही आई वडिलांचं ऐकायला पाहिजे. या ठिकाणी काय संस्कार आहे जबाबदारी आहे मॉरल ड्युटी आहे आणि वाक्य काय तुम्ही आई वडिलांचं ऐकायला पाहिजे. यू शुड फॉलो ऐकणे म्हणा किंवा ज्याला काय म्हणू आपण प्रतिसाद देणे. यू ऑक टू फॉलो युअर पॅरेंट्स. तुम्ही नियमांचं पालन करायला पाहिजे. तुम्ही सिग्नल पाळायला पाहिजे. अशा प्रकारचं वाक्य जिथे येईल तिथे कर्त्यानंतर ऑक्टू येईल. मग क्रियापदाचं पहिलं रूप येईल आणि मग कर्म होईल. या वाक्यांमध्ये स्पेसिफिक मॉरल ड्युटीज या ठिकाणी दिसली पाहिजे. नाहीतर ढोबळप्रमाणे शूडचे वाक्य कुठली चालतात ज्यामध्ये केलं पाहिजे करायला हवं अशी वाक्य शूडमध्ये येतात. पण ज्या ठिकाणी मॉरल ड्युटी दिसेल तिथे ऑक्टू घ्यायला पाहिजे कर्त्यानंतर आणि क्रियापदाचं पहिलं रूप. एकदम सोपं आहे. त्यानंतर 11वं आहे नीड. नीड म्हणजे गरज नेसेसिटी. या ठिकाणी आता नीड किंवा नीड टू कदाचित नीड टू पण पुढे येईल पण मी आत्ताच घेतोय. नीड हे सहाय्यकारी क्रियापद कसं होतं बघा. करता अधिक नीड अधिक क्रियापदाचं पहिलं रूप अधिक कर्म. मग यू नीड लर्न इंग्लिश असं जर म्हटलं यू नीड लर्न इंग्लिश म्हणजे तू इंग्रजी शिकण्याची गरज आहे किंवा तुला इंग्रजी शिकण्याची गरज आहे. म्हणजे वाक्य काय झालं यू नीड लर्न इंग्लिश. पण या ठिकाणी थोडासा बेस निर्माण करण्यासाठी नीड टू हा प्रॉपर बसतो. मग तुम्ही असं म्हणा यू नीड टू लर्न इंग्लिश म्हणजे तुला इंग्रजी शिकण्याची गरज आहे. पण दोन्ही वाक्य होऊ शकतात. एक तर नीड नंतर लगेच क्रियापदाचं पहिलं रूप किंवा नीड टू आणि क्रियापदाचं पहिलं रूप दोन्ही वाक्य होऊ शकतात. मग एक तर तुम्ही म्हणणार यू नीड लर्न इंग्लिश किंवा यू नीड टू लर्न इंग्लिश दोन्हीही वाक्य होऊ शकतात. असं हे नीड. या ठिकाणी काही वाक्य होकार नकार प्रश्न नकारार्थी प्रश्न. पण इथे नीडला सपोर्ट करणारा डू किंवा डोंट डज किंवा डझंटचा पण वापर होऊ शकतो. जर समजा करता एकवचनी असेल तर म्हणजे ही शी इट सिंगल नाउन तर नीडला मदत करायला डज किंवा डझंट येईल. आणि करता जर आय वी यू दे प्ल्युरल नाउनपैकी असेल तर नीडला मदत करायला डू किंवा डोंट येईल. उदाहरणार्थ मला इंग्रजी शिकण्याची गरज आहे. आपण नीड टू घातलं हा. आय नीड टू लर्न इंग्लिश. मला इंग्रजी शिकण्याची गरज नाही. आय डोंट नीड टू लर्न इंग्लिश. बघा डोंटचा वापर झाला बरं का. मला इंग्रजी शिकण्याची गरज आहे का. डू आय नीड टू लर्न इंग्लिश.
आणि मला इंग्रजी शिकण्याची गरज नाही का? डोंट आय नीड टू लर्न इंग्लिश. म्हणजे या ठिकाणी डू आणि डोंटने मदत केली नीडला. आता जर करता अनेक एकवचनी असेल, ही शी इट सिंगल नाउन, ते कर वाक्य हो. तुला सॉरी, त्याला इंग्रजी शिकण्याची गरज आहे. मग या ठिकाणी होणार ही नीड्स टू लर्न इंग्लिश. मग नीडला एस लागला सहाय्यकारी क्रियापदाला बरं का. या ठिकाणी नीडला एस का लागला? तर या ठिकाणी नीडने दुहेरी भूमिका केलेली आहे. एक तर सहाय्यकारी क्रियापद म्हणून पण आणि नीड म्हणून क्रियापदाचं पहिलं रूप पण. मग या ठिकाणी कसं म्हटलंय? ही नीड्स टू लर्न इंग्लिश. नीडला एस लागला कारण ही शी इट मधला करता आहे. थोडंसं समजून घ्या बरं का. ही नीड्स टू लर्न इंग्लिश. आता नकार, त्याला इंग्रजी शिकण्याची गरज नाही. या ठिकाणी होणार ही डज नॉट. वन नीडचा एस निघून जाणार. ही डज नॉट नीड टू लर्न इंग्लिश. आता एस निघून गेला कारण वाक्यामध्ये डज नॉट आलेला आहे. त्यानंतर प्रश्नार्थी वाक्य होणार, त्याला इंग्रजी शिकण्याची गरज आहे का? डज येणार आता वाक्याच्या सुरुवातीला. डज ही नीड टू लर्न इंग्लिश? आणि चौथं नकारार्थी प्रश्नार्थी, त्याला इंग्रजी शिकण्याची गरज नाही का? मग वाक्य सुरू झालं डझंटने. डझंट ही नीड टू लर्न इंग्लिश. म्हणजे हा नीड जो आहे हा थोडासा वेगळा आहे, ज्याच्यामध्ये साध्या वर्तमान काळाचे एक तुम्हाला गंध जाणवतो. नीडला एस लागलाय कारण करता एकवचनी आहे आणि डज आणि डज नॉट मदतीला येतो. पण जर करता अनेकवचनीवाला असेल, आय वी यू दे प्लुरलवाला असेल तर नीडला एस लागत नाही. पण नकारार्थी आणि प्रश्नार्थी वाक्यांमध्ये डू आणि डोंट नीडला मदतीला येतात. अशा प्रकारची वाक्य आपल्याला बघायला मिळतात. आता या ठिकाणी काय करू आपण? हे 45 मॉडेल ऑक्झिलरीज पुढे कंटिन्यू करतोय आपण. फक्त डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवरती मी तुम्हाला काही लगेच आता वाक्य पाठवणार आहे. ते वाक्य डायरेक्ट इनडायरेक्टली तुम्ही करायची. वाक्य देणार आहे मराठीमध्ये. ती वाक्य तुम्ही मला इंग्लिशमध्ये डायरेक्टमध्ये पण करायचे आणि इनडायरेक्टमध्ये पण करायचे. असा टेबल आखूनच मला तुम्ही आता वाक्य पाठवा.